नाशिक शहराला कुंभमेळ्याची पार्श्वभूमी आहे. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नाशिकची भूमी पोषक आहे. आगामी काळात नाशिकमध्ये विविध औद्योगिक प्रकल्प येणार असून विकासाच्या दृष्टीने नाशिकला अधिक गती मिळणार आहे, असं प्रतिपादन उद्योग मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर येथील भूखंड क्रमांक 1 येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे उभारण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या नूतन इमारत लोकार्पण प्रसंगी उद्योगमंत्री डॉक्टर सामंत बोलत होते. या सोहळ्यास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार सीमा हिरे, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज आहिरे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे अध्यक्ष ललित बुब, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता बाळासाहेब झंजे, उपकार्यकारी अधिकारी संतोष भिसे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता सचिन राक्षे, कार्यकारी अभियंता जयवंत पवार, इडूस पार्कचे प्रमुख कमलजीत सिंग गुप्ता, संचालक डॉक्टर मुकुंद शिंदे यांच्यासह अधिकारी व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. उद्योगमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले की प्रत्येक घटकाचा विकास झाला पाहिजे. या शासनाच्या संकल्पनेतून आज या महामंडळाच्या माध्यमातून पहिल्या कौशल्य विकास केंद्राची सुरुवात नाशिकमध्ये होणे ही बाब अभिमानास्पद आहे. उद्योगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार लागणाऱ्या विकसित कौशल्य आत्मसात केलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती या कौशल्य विकास केंद्रातून होणार असून रोजगाराच्या विविध संधी याद्वारे उपलब्ध होणार आहे. राज्यात प्रत्येक विभागस्तरावर 5 कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून येत्या 3 ते 4 वर्षात 8,000 विद्यार्थी प्रशिक्षित होणार आहे. नाशिक महानगरपालिकेत निश्चित केलेल्या जागेवर कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. याबाबतच्या निविदा प्रक्रियेचं कामही हाती घेण्यात आलं. या प्रदर्शन केंद्राचा वापर प्रदर्शन व औद्योगिक कार्यक्रमासाठी 11 वर्ष करता येणार असून 12व्या वर्षी नाशिक शहरात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी हे सुपूर्द करण्यात येणार आहे. कुंभमेळा काळात या ठिकाणी टेट सिटी उभारण्यात येणार असून कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या उद्योजकांच्या निवासाची सोय टेंट सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे. यामुळे येणाऱ्या उद्योजकांच्या माध्यमातून नाशिकमध्ये नवीन उद्योग येतील, हा यामागील दृष्टिकोन आहे. नाशिक शहरात जांबुटके या ठिकाणी पहिले आदिवासी क्लस्टर साकारले जाणार असून यासाठी 74 एकर जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात बैठकीत झालेला आहे. राज्यातील हे पहिले आदिवासी क्लस्टर असणार आहे. या क्लस्टरमुळे आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येऊन नवीन उद्योजक तयार होणार असल्याचं उद्योगमंत्री डॉक्टर सामंत यांनी सांगितलं. एक जिल्हा एक उत्पादनमध्ये द्राक्ष घटकाचा समावेश करण्यात आला असून नाशिकमध्ये वायनरी उद्योगासह अधिक मजबूत मिळणार आहे. नाशिकमध्ये उद्योग वाढीस चालना मिळण्यासाठी मापारवाडी, इगतपुरी, राजूर, बहुला, जांबुटके, मालेगाव, सिन्नर येथे जागा संपादित करण्यात येणार आहे. मैत्री पोर्टलच्या माध्यमातून उद्योजकांच्या अडचणींचं निराकरण करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात MIDCच्या ठिकाणी आवश्यक असणारे रस्ते तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री डॉक्टर सामंत यांनी दिली आहे. नवीन उद्योग निर्मितीत राज्य अग्रेसर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे. आज उद्योग विभागाच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षात उद्योगाची क्रांती निर्माण झाली असून नवीन उद्योग निर्मितीत राज्य अग्रेसर राहील. आजपासून सुरू होणाऱ्या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व सुविधांसह उत्तम प्रशिक्षण मिळणार असून कुशल कामगार तयार होणार आहे. उद्योग क्षेत्रासोबतच शेती क्षेत्राशी संबंधित उद्योगांनाही उभारी देण्यासाठी उद्योग विभागाने चालना द्यावी, अशी भावना शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. स्पर्धेच्या युगात नवीन कौशल्य आत्मसात करणं आवश्यक. मंत्री नरहरी झिरवाळ, स्पर्धेत टिकायचं असेल तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून आवश्यक कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजे. महिला उद्योजकांनी यात सहभागी होऊन पुढे येणं गरजेचं आहे. नाशिकला औद्योगिक विकासाच्या दृष्टीनं वातावरण पोषक आहे. दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातही उद्योग उभारणीसाठी चालना द्यावी, अशी अपेक्षा अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री झिरवाळ यांनी यावेळी केली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता बाळासाहेब झंजे यांनी केले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कौशल्य विकास केंद्राचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले व कोनशिला अनावरण करण्यात आले.